आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करा. तर आजच्या भागात घडतं असं की इकडे जी राणी आहे ती बुवांना भेटायला येते आणि तिला बुवांच्या खिशामध्ये विक्रांतचं घड्याळ सापडतं. मग विक्रांतचं घड्याळ सापडतं. ती म्हणते हे तर विक्रांत भाऊजींचं घड्याळ आहे. आता काय करायचं? मला इंद्रजित सरांना हे सगळं सांगायला हवं असं म्हणते आणि आता ती लगेच ते घड्याळ घेते. हातामध्ये घड्याळ घेऊन थांबलेली असते आणि ती म्हणते की लवकर मी आता इंद्रजित सरांकडे जाते आणि त्यांना दाखवते. आणि इकडं जो इंद्र आहे तो आता घरी असतो. तर राणी घरी येते. इंद्राकडे रूममध्ये येते आणि म्हणते की तुम्हाला काहीतरी सांगायचं इंद्र सर मला. तर इंद्र म्हणतो काय गं राणी काय झालं? तर आता राणी म्हणते की हे बघा इंद्र सर मला हे घड्याळ सापडलं आहे. अहो हे घड्याळ इकडे होतं. तुम्हाला माहिती का हे घड्याळ कुठं होतं? अहो हे घड्याळ आहे ना बुवांच्या खिशात होतं. हे घड्याळ तर विक्रांत सरांचं आहे ना. तर इंद्र म्हणतो की हो हे तर इंद्राचं घड्याळ आहे विक्रांतचं घड्याळ आहे आणि तिकडं कुठं गेलं बुवांच्या खिशामध्ये? तर राणी म्हणते मला नाही माहिती पण हे तिथे सापडलंय मला. तर आता इंद्र पण चिरडतो. तो म्हणतो की म्हणजे हे सगळं आता तरी प्रूफ झालं आहे. हे सगळं त्यांनीच केलं आहे. आता कळलं आहे मला राणी. तर असं म्हणतो. तर आता राणी म्हणते की आता काय करायचं इंद्र सर? तर इंद्र म्हणतो तू बघ आता मी काय करतो. इंद्र खाली येतो. सगळ्यांसमोर तिथे विक्रांत पण असतो आणि तिथे आल्यावरती आता लगेच इंद्र म्हणतो की विक्रांत तू कुठे होतास रे काल? तर विक्रांत म्हणतो की फॅक्टरीत होतो. तर तो म्हणतो की हो ना, पण आबा मला एक तुम्हाला बोलायचं आहे. तुम्हाला माहिती का? अहो आबा आपला विक्रांत किती कामात बिझी झालाय. तुम्ही त्याला मला इथून काढून टाकलं तुम्ही एम-डी पदावरून. आपल्या विक्रांतला एम-डी पदावर बसवलं. अहो आपल्या विक्रांतला एम-डी केलं. अहो खरंच आबा खरंच खूप चांगले आहात तुम्ही हां आबा. असं म्हणतात. तर आता लगेच आबा म्हणतात, "हो, पण काय रे, आज काय झालं तुला एवढं विक्रांतचं कौतुक करतोय?" तर तो म्हणतो, की मग इंद्र त्याचा लहाना भाऊ आहे त्याचा विक्रांतचा, मग त्याचं कौतुक तर केलंच पाहिजे ना लहान्या भावाने मोठ्या भावाचं. त्यामुळं तर आता लगेच विक्रांत म्हणतो, की "अरे इंद्र काय झालंय?" तर आता लगेच ती म्हणते, की "काही नाही." तर आता तो त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो, की "विक्रांत असंच तू काम करत पुढे जात राहा," असं म्हणतो आणि आता लगेच तो म्हणतो, की "काय रे इंद्र, विक्रांत तुझ्या हातातलं घड्याळ कुठं आहे?" असं इंद्र विचारतो. तर आता विक्रांत म्हणतो, की "माझ्या हातातलं घड्याळ कुठं गेलंय काय माहिती?" तर तो म्हणतो, की "आता काय करू मी? कुठं गेलं घड्याळ?" तर तो म्हणतो, की "अरे तुला माहिती आहे का मी काल फॅक्टरीत हात धुत होतो ना, मग तिथे काढून ठेवलं आणि तिथेच माझं घड्याळ राहिलंय." तर आता म्हणतो, की "काय तिथेच राहिलंय घड्याळ?" तर तो म्हणतो, की "हो, तिथेच राहिलंय माझं घड्याळ." तर आता लगेच म्हणतो, की मग हातात ठेवायला पाहिजे होतं." "अरे तुझं घड्याळ तुलाच माहीत नाही राहत का कुठे राहतं? पण तुझ्या हाताला जखम झाली एवढी कशाने झाली आहे?" तर आता लगेच तो म्हणतो, की "तुला नाही माहिती कशाने झाली आहे." तर आता लगेच जो इंद्र आहे तो म्हणतो, की "तूच त्या बुवांना किडनॅप केलं आणि तूच बुवांशी असं वागलंय मला समजलं आहे. सगळं काही आता समजलंय आम्हाला. हे बघ तूच हे सगळं काही केलं आहे." असं तो म्हणत असतो आणि आता लगेच विक्रांत म्हणतो, की "मी काही नाही केलं." तर इंद्र लगेच त्या विक्रांतची कॉलर पकडतो आणि आता त्याला मारायला लागतो. तर आबा म्हणतात, "अरे इंद्र काय करतोय तू हे?" असं म्हणतात. तर आता बघूया पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.